मी तुमच्या पाठीसोबत आहे. रायगड समालोचक असोसिएशन पण आहे. बघा बाबूसा एवढे आता मराठी पण चांगले बोलतो. चला दिनेश सरगडे त्याच्या आता कॉमेंट्री बसला एक लेजेंड बंधू और उपसरपंच पण आहे बेलोलीचा. थँक्यू सो मच. पहिल्यांदा विनंती आहे की जो संघ जिंकलाय कामोडे कुठेही जायचं नाही. विनर वर्सेस विनर असा सामना होईल आणि त्याचबरोबर 12th मॅन पारगाव संघाचा आपण लगेच पाठवायचा आहे. पारगाव संघाचा 12th मॅन. तर बोलूया आपण. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भावाने गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान रोखतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो राजा शिवाजी माझा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं आमच्या घराघरामध्ये पुजल्या जाणाऱ्या आदरणीय देवपाटील साहेबांना सुद्धा मानवंदना देतो. आणि मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय. आदरणीय किरण शेठ झरे यांचा संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025च्या या दुसऱ्या सामन्यामध्ये स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला हा दुसरा सामना. एक यजमान संघ मात्र पराभूत झाला, पण कामोठे संघानं आपली गुणवत्ता सिद्ध केली. आता मात्र आणखीन एक यजमान संघ लढतोय कानोबा कुंडेबहाल संघाच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर हल्ला बोल झाला होता सामन्याच्या पूर्वार्धामध्ये मागच्या, आणि याही सामन्यामध्ये अशीच काही पुनरावृत्ती झाली. स्क्वेअर लेगच्या मधून हा मात्र आलाय खणखणीत चौकार. कुणाल तारेकर द ब्रँड ऑफ पारगाव. तर नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय नीरज तारेकर. 2 सलामीर गोलंदाजीच्या मार्कवर मात्र कानोबा कुंडेवाल संघाचा अंकित कातकरी पहिल्याच बॉलवर एक खणखणीत चौकार खेचत हाही सामना मोठ्या धावांचा होईल असे नेक इरादे केटीनं म्हणजे कुणाल तारेकरनं दाखवलेत. खऱ्या अर्थानं संकल्प ग्रुप आणि संकल्प ग्रुपचा प्रेम सदैव प्रवीणजी मोकल अमीरजी तारेकर यांच्यावर सदैव राहिलं. आणि त्यामध्ये सांगितलं सुद्धा खऱ्या अर्थानं किरण झरे साहेबांनी की हे माझे 2 बंधू आहेत आणि बंधुतुल्य प्रेम सदैव राहिलंय. स्विचचा हा फटका स्पेशल अपयशी ठरला. पहिल्या सरळ बॅटनं धावा आल्या, परंतु मोह मात्र आवरला नाही. पुढच्याच बॉलवर स्विचचा फटका लगवण्याचा प्रयत्न स्पेशल अपयशी. अंकितला मात्र डॉट बॉल टाकण्यामध्ये यश आलंय. कानोबा कुंडे बहाल समाधान भास्कर अँड टीम विराज. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा विकेटला ट्रॅव्हल होईल. चंद्रशेखर तास पडतोय, धावतोय, थर्ड पडतोय. चंद्रशेखर अफाट सुंदर होतोय. इथे मात्र बॉल रोखला सीमारेषेच्या आत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी कमतरता अनुभवायला मिळाली, कारण कदाचित 3 रन्स इथं होऊ शकल्या असत्या, परंतु 2 रनवर समाधान मानलंय. मी तर म्हणेन की 2 धावा रोखल्या. कर्णधार प्रसाद भोईरनं मात्र उत्तम कामगिरी करत बॉलला स्टॉप केला. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जितून सुद्धा तेवढीच कामगिरी. आणखी एक चांगला फटका स्क्वेअरला ट्रॅव्हल झाला. जितू गायकवाड चेंडूचा पाठलाग करतोय. इथे मात्र धावा रोखलेत की बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला हा प्रश्न विचारला जाईल आणि प्रश्नाचं उत्तर मात्र मिळतं. इट्स अ 4 रन्स चौकार. चौकार आता मग ठोकलेत. संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ खेळतोय, लढतोय, झगडतोय. कानोबा कुंडेवाल संघ यंदाचा मोसम छान राहिलाय जरूर.
परंतु या दोन संघांमधली लढत आता मात्र ताकदीची होईल यातील मात्र शंका नाहीये. धावांचा पाऊस आज या मैदानावरती पाहिलाय. जानमान कामोडे संघ जणू काही घरूनच सेट होऊन आला होता. निखिलची अफलातून फलंदाजी आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर कसा असावा हा आदर्श पुन्हा एकदा घातलाय. अंकित कातकरी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. कुणालसाठी पुन्हा एकदा ती दिशा पण आता मात्र पुन्हा एकदा तसा बॅकवर्ड डीप स्क्वेअरच्या मध्ये बॉल गेला. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळतील पुन्हा एकदा 2 आणि पहिलं षटक संपूर्ण षटक कुणाल तारेकरनं आपल्या नावावरती केलं. 6च्या 6 बॉल तो खेळला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ जाऊन ठेपतोय बिनबाद 16 वर. कातकरीचा महागड राहिलाय कारण धावा तब्बल आल्या त्याच्यामध्ये 16 ज्याच्यामध्ये तब्बल 4 चौकार 3 चौकार आणि 2 दुहेरीचे फटके असे एकूण 16 धावा अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं कुणाल तारेकर षटक. कुणाल तारेकरकडे भल्ला मोठा अनुभव आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट ओपन टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग गाजवताना त्याला पाहिलाय आपण आणि त्याच्यामुळे तो अनुभव तो पुन्हा एकदा पन्नास लावताना घरच्या मैदानावरती घरचा साज तर चाललाच पाहिजे. तो साज इथे मात्र सिद्ध होते. चला वेळ दौडू नका. पाहुण्यांचा मात्र इथून रजा घेताना पाहतोय संकल्प ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व किरणजी जरे सर, तानाजी सुर्वे साहेब, ॲडव्होकेट फाके सर, आनंद पवार साहेब या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया ज्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिला आणि ही स्पर्धा त्यांच्या नावानंच खुलते. या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून आभार प्रकट करूया. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावा संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या बिनबाद 16 धावा. मोनिश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन स्ट्राईकवर मात्र नीरज तारेकर पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल. नीरज तारेकरला यंदाच्या मोसमामध्ये कदाचित बढती मिळते की काय असं वाटतंय. पारगाव संघाचा 12th मॅन अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल जे नोंद घ्या. हा षटक सुरू झाला आणि जर तुम्ही कोणी येऊ शकला नाही तर तुम्हाला मात्र आणि हे अनाउन्समेंट करायची गरजच नाहीये आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ जे कोणी असतील पाडगावकर त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. कोणत्याही संघनायकांची नोंद घ्यायची की 12th मॅन आपण पहिल्यांदा पाठवायचा. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न झेलचा प्रयत्न राहिला इथं मात्र आविष्कार मधून आविष्कार घडला नाही. त्यांना मात्र हा झेल टिपता आला नाही कारण स्क्वेअर लेगला अमित सर खूप लवकर बॉल जात आहेत आणि त्याच्यामुळे तो झेल मात्र त्याला टिपता आला नाहीये. आविष्कारला आविष्कार दाखवता आला नाही परंतु जीवनदानासहित नीरजने मात्र धावा जमवल्या तब्बल 2 आणि या 2 धावांसहित 18 वर मूव्ह होतोय स्कोरबोर्ड. मोनिश पाटील आयटा मोड द विकेट स्क्वेअर करता फटका लागण्याचा प्रयत्न नीरज तारेकरचा राहिलाय. स्पेशल अपेशी पहिल्या 2 बॉलवर मात्र डेड बॉल कॉल. ट्वेल्थ मॅन यासाठी पाहिजे कारण नीरज तारेकर बाया तिकडे बसल्या असं त्यांनी सांगितलं आणि अभिषेकला बढती मिळतीये. यंदाच्या मोसमामध्ये सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. दुसऱ्यांचा प्रयत्न नाहीये नाकारला गेलाय. इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. अभिषेकने या संधीचा सोनं करणं गरजेचं आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा बॉलिंग ऑलराऊंडर म्हणजे ओळख राहिली.
अभिषेक पाटीलची, आणि तो अभिषेकला मात्र आज बढती मिळते. कुणाल तारेकर यांच्या समवेत खेळताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला, पण या षटकामध्ये मोनिशनं मात्र धावा रोखून धरलेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा. सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्व कन्हैया शेठ पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेताना मी म्हटलं होतं की या मुलांवर सदैव या माणसाचा प्रेम राहिलाय, क्रिकेटला आधारस्तंभ बनले. अकोट टप्प्याची गोलंदाजी स्लोवर पाहिलं, व्हेरिएशन निरखून पाहिलं, परंतु कनेक्ट नाही करू शकला कुणाल तारेकर. आणि अशा प्रकारे आणखीन एक डॉट बॉल. या धावपट्टीनं आज धावा पाहिलेत, तिथे मात्र या षटकामध्ये धाव झाली आहे धावांसाठी. इथे मात्र लेग स्टिकवर पडलेला बॉल पंच वळतील, आत्मारामजी कोळी सर, आणि इशारा मात्र येईल. हा मात्र एक अवांतरची रन मिळते वाईटच्या रूपानं. एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन धापडकर धावा लागल्या, त्या म्हणजे तब्बल 20 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणखी एक सुंदर बॉल सिली पॉइंटच्या दिशेला. सिली मिडापला मात्र बॉल घरंगळत राहिला. तत्पुरी मात्र एक रन मिळते कुणालला. एका रन मात्र धापडकर धावा लागतात. 21 धावा. दुसरं षटक अफलातून राहिलं. त्याचबरोबर मंचावर पाहिलं आपण अमनजी भास्कर, एक फेमस युट्यूबर, अफलातून कॉमेडीचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत अतिशय उत्तमरित्या त्यानं मात्र हे सगळं हाताळलं आणि एक यशस्वी युट्यूबर बनला. त्याचबरोबर हे जे सगळे आज बॅनर्स दिसत आहेत ते क्रिशा क्रिएशनच्या माध्यमातून, त्याचे ओनर मात्र अमनजी भास्कर मंचावर त्यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण विशेष स्वागत करूया. बॅनर्स जर कोणाला हवे असतील अगदी लावून ही दिले जात आहेत. अतिशय उत्तम क्लॅरिटीचे काम मात्र क्रिशा क्रिएशनच्या माध्यमातून म्हणजे अमनजी भास्करच्या माध्यमातून केलं जातं. तुमचं हे सरचे स्वागत. क्रीजकडे वळतोय आपण. तर 12th मॅन पाणी घेऊन जायचंय मैदानाकडे. 12th मॅननं लगेचच पाणी घेऊन जायचंय. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धापलकावर धावा लागल्या. तर बिनबाद 22 धावा. अतिशय उत्तमरित्या अमनजी भास्कर यांना मात्र आपण स्क्रीनवर पाहतोय. एक सुंदर आणि सुबक चेहरा. या चेहऱ्यानं मात्र खळखळून हसवण्याचं काम या माणसानं केलं. सगळ्या मंडळींना मग आपला कोणताही सण असू त्या सणावर मात्र आपली एक शॉर्ट फिल्म बनवत एक उत्तमरित्या कामगिरी करणारा तुमच्या आमच्यातील आपला सगळ्यांचा महानायक अमनजी भास्कर. आणि प्रत्येक व्यवसायाला दुसरा बिझनेस असावा, त्याला जोड म्हणून क्रिशा क्रिएशन बॅनर, उत्कृष्ट क्वालिटीचे बॅनर्स देण्याचं काम अमनजी भास्कर करतायत. त्यांचे आपण स्वागत करूया. खेळाकडे वळूया. संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही स्पर्धा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं आपण निहाळतोय. या षटकामधला पहिला सामना मागच्या 2-3 वर्षापासून जो बहरलाय तो बहर मात्र आणखीन मोहरतोय. आणि त्यानंतरचा मात्र दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला कानोबा कुंडेवाल, तर अपोजिट संघ पुन्हा एकदा यजमान संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ. डीप एक्स्ट्रा कव्हरला विराज गायकवाड उपस्थित आहेत. इथे मात्र रिकामी जागा हेरली आहे. छत्रक्षक तैनात आहे. चेंडू परत येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र अभिषेक पाटील आणि कुणाल तारेकर धावा जमवतील. तब्बल 2 धावा. या 2 धावांनी 24 पर्यंत मजर मारली जाते. आतापर्यंत विचार केला तर 13 बॉलचा खेळ संपलाय. सगळ्यात मोठी जमेची बाब की विकेट एकही कमावू शकला नाहीये आणि धावाही अगदी बॅलन्स ठेवलेत त्या पारगाव संघानं. मोठा फटका सर्वांचा प्रयत्न राहिलाय. फटके मात्र फसतायत. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करताना पाहतो. आणि कुणाल वास्कर नवीन चेहरे इथे मात्र समाधान वास्करनं पेश केलेत. कारण मोहनीश संजय वास्कर यांचा हा सुपुत्र संजय वास्कर ही ब्रँड राहिलेला माणूस आहे. आजही ती दहशत, ती गोलंदाजी, तीच आक्रमकता क्रिकेटमध्ये आपण समाधान. पहिली विकेटचं पतन झालं. अतिशय उत्तम संगीत
आणि त्याही पेक्षा उत्तम कामगिरी असणारा वादळ आणि या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असणारा आनंद तारेकर, या सगळ्यांचं त्रिकूट खूप सुंदर या गाण्यामध्ये सजलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारगावचं नाव आपल्या हिमतीवर, आपल्या दिमतीवर आणि आजही बैलगाड क्षेत्रामध्ये एक प्रामाणिक बैलगाडा मालक म्हणून जे ओळख राहिली आहे, निष्ठावंत मालक म्हणून जे ओळख राहिले ते आनंदजी तारेकर या मंचावर उपस्थित आहेत. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व. पारगाव गावानं अनेक सुपुत्र जन्माला घातले आणि याच पारगाव गावानं मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली बाजू लावत आपल्या गावाचं नाव मोठं केलंय. पुन्हा एकदा कुणाल स्ट्रायकर मात्र असेल. आतिश पहिलाच बॉल, मोठी विकेट, सगळ्यात मोठी विकेट, पडझड सुरू झाली आहे. आतिश मात्रेकडून मोठी अपेक्षा होती, आतिशची फटकेबाजी केली जाईल वाटत असताना मात्र कुणाल वास्कर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र प्रसाद भोईरनं कर्णधारान टिपला हात झेल आणि गोल्डन डकचा शिकार बनला आतिश मात्रे. आता मात्र कोणत्या तरी एका खेळाडूला संघासाठी उभा राहावं लागणार आहे. कोणत्या तरी संघाला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला भागीदारी खूप महत्वाची असते. ती महत्वपूर्ण भागीदारी रचावी लागेल. एका बाजूला सलामवीर अभिषेक पाटीलनं आतापर्यंत फार मोठे फटके लगावले नाहीयेत, परंतु आपली विकेट मात्र टिकून जरूर ठेवली आहे. कुणाल तारेकर बाद झाल्यानंतर आतिश मात्रेकडून मोठी जबाबदारी कायम राहते. अपेक्षा मोठ्या जरूर राहतात, परंतु आज मात्र मैदानावरती मात्र अपेक्षा भंग होताना नवीन फलंदाज प्रफुल्ल मोकल तर गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर कुणाल वास्कर. राईट मोड विकेट. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र स्क्वेअरच्या पंचांजवळ चेंडू भिरकावलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. चाचपडला क्षेत्ररक्षक करण भोईर मात्र चाचपडला आणि इथे धावा आल्या तब्बल 2 धावा. धाव फेका फेकी विचलित होऊन चालला नाहीये. रोहित गायकवाड सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला उभा आहे. इथे मात्र आता लेफ्ट हँडर जवळपास लॉंग ऑन काऊ कॉर्नरची एरिया कॅप्चर केली जाते. त्याच्याकडून एका बाजूच्या बाजूलाच मात्र विराज गायकवाड, 2 बंधुराज यष्ट्यांच्या पाठीमागे समाधान वास्कर, द ब्रँड अप कुंडे बहाळ. हा फटका वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट्स आपल्या पारगाव संघ 2 बाद 29. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर स्वतःला सावरलं कानोबा कुंडेवाळ संघानं. गोलंदाजांना पुनरागमन करून दिलं. मोनिश पाटीलनं काही कमालीचं षटक हाताळलं दुसरं. त्याच्यामध्ये 6 धावा आल्या आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल दिलाय. षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसरा मोनिश पाटील. फक्त उंची उंची आणि उंची आणि उंची बरोबर अंतरी जज केलंय का पाहिलं जाईल. पाय ठोकलाय तिथे मात्र निरखून पाहिलं जाईल. विराज न बोलवलंय अक्षरशः पायही हलू दिला नाहीये. आता मात्र जाग्यावर जाऊन पाहावं लागेल. जर इथे आयोजक जातील, कारण पाय त्यानं हलूच दिला नाहीये. अतिशय उत्तम रित्या त्यानं जज जरूर केलाय, परंतु इथे मात्र फलंदाज झालाय बाद. वेल जज कॅच. जवळपास जर का सीमारेच्या लगत कोणी नसतं तर याही गोष्टीवर वादविवाद होऊ शकला असता. एवढी अचूक झेल रोहित न टिपला, रोहित गायकवाडनं टिपला झेल, पाय जमिनीवर ठेवला, हलू दिला नाही आणि त्याने सांगितले की या इथं जवळ येऊन पहा आणि स्वतः कुणाल तारेकर तिकडे उभे होते आणि तिथे मात्र फलंदाज झाला बाद.
तर महान भारत केसरी अनंत तारेकर वादळ ग्रुप सिरवल पारगावकर मानघर यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाचे सिद्धूला 500 रुपयाचे बक्षीस. सिद्धूसाठी 500 रुपयाची बक्षीस लगावली आहे. त्यांच्याच ग्रुप मधला हाही सिद्धू पाहतोय. संघाची धावसंख्या आता रोखली आहे जरूर. धावा मोठ्या जमवायच्या आहेत, धावा करायच्या आहेत. पहिली सुरुवात 16 धावांची कुणाल तारेकरनं करून दिल्यानंतर मात्र रोखून धरलं जसं परतला कुणाल. इथे मात्र अफलातून गोलंदाजी, सुंदर कर्णधार पद राहिलंय. प्रसाद भोईरनं मात्र उत्तम हँडल केलं. समाधान वासकर तेवढ्याच ताकदीचा परफेक्ट मॅन आहे. हा मात्र फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल ना प्रफुल्ल मोकलकडून फार मोठी अपेक्षा असते. बॉलवर धावा जरूर आल्या 4, परंतु प्रफुल्ल मोकलचा मनगटी फटके जेव्हा जेव्हा पाहिलेत ना तर उत्तुंग फटकेबाजी राहिली आहे. इथे मात्र 1 बाउन्स चौकार. हा मात्र 1 बाउन्स चौकाराला बऱ्याच अवधीनंतर आलेल्या चौकारानं 34 धावा बोर्डवर लागतायत. राईट आर्म राऊंड विकेट ताकद आजमावली आहे. आता रोखणं नाहीये, ज्यासाठी आपली ओळख राहिली आहे. पारगाव संघाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख राहिली आहे ती ओळख तर पटून द्यावीच लागेल. मागच्या फुलटॉसवर फसलो, आता नाही चकणार. खेचला स्ट्रेट हिट षटकार. त्या लागोपाठच्या 2 बॉलवर इथे मात्र मोनिश पाटील हल्ले झाले. एक चांगला फटका दाखवला वाईट मिड विकेटच्या मधून प्रफुल्ल मोकलनं. लागोपाठच्या पुढच्याच बॉलवर राईट आर्म राऊंड विकेट बॉलला मात्र भिरकावला, तो म्हणजे 6 धावांसाठी. स्लोवर बॉल, अकोट टप्प्याच्या बॉलला बॅटचा स्विंग मात्र अगोदरच पाहिला. ताळमेल नाही राहिला बॅट आणि बॉल मध्ये, त्याच्यामुळे बॉल झाला निर्धाव. डॉट बॉलची सांगता होतीये. 2 मोठ्या फटक्यानंतर शांत बसवले मोनिश पाटीलनं. कमालीचा पुनरागमन दाखवलाय. दाभोळकर धावा लागले त्या 3 बाद 40. हा फटका फसलाय. इथे मात्र बॉल बराच वेळ हवेत राहिला, घरंगळत राहिला एष्ट्यांच्या आसपास. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट केली. 4थं षटक इथे मात्र समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ जाऊन ठेवतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. पहिला 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मी तर म्हणेन की कानोबा कुंडेवाल संघाने आपल्या बाजूने केलंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा गेल्यानंतर 6 धावांचं षटक फेकलं, ते म्हणजेच मोनिश पाटीलनं. 7 धावांचं षटक कुणाल वासकरनं फेकलं आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये थोडंसं महागडा जरूर ठरला, परंतु उत्तम झेल तिथे मात्र रोहित गायकवाडचा राहिला. अफलातून वेल टच, अगदी सीमाराच्या लगत वेल झेल टिपला आणि तिथे मात्र अभिषेकला परतवलं. आता षटक क्रमांक शेवटचं. जितू गायकवाड एक परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय. एक उत्तम खेळ कलाकार चषकामधला मालिकावीरचा हा खेळाडू, अतिशय उत्तम कलाकार म्हणजे ओळख राहिली आहे. तो जितू गायकवाड एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते त्यावेळेला त्या परीनं केणारं काम. पण एका बाजूला तोफखाना आहे फलंदाजीचा, ही गरज आहे. फटका तर मिडल केलाय, काय सुंदर फटकेबाजी. याच धावांची गरज आहे. आपली ओळख पारगाव संघाच्या बाहुबलीला पटवून द्यावी लागणार आहे. ती ओळख देताना प्रफुल्ल मोकल चौक मिड विकेटच्या डोक्यावरून हा मात्र फ्लॅट षटकार. सीमा रेषा रिकामी होती आणि त्या रिकाम्या सीमा रेषेचा फायदा उठवत प्रफुल्ल आपल्या परीने धावा जोडते. धापलकर धावा लागल्या तब्बल 47. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
इथे मात्र बॅटची मोठी एज लागली जातीये आणि अखेरकार इथे एक चांगली विकेट जितू गायकवाड कमावतोय. अवघड जागेवरचं दुखणं बनत चाललेला प्रफुल्लला मात्र परतवलं आणि फलंदाज प्रफुल्ल मोकल बाद. कारण धावांची धावा 10 होतीये. 60 पर्यंतचं आव्हान उभं राहणं गरजेचं होतं, पण आता पण 47 धावा उभ्या राहिल्यात. भूषण पाटील नवीन फलंदाज क्रिकेटकडे रवाना होताना पाहतोय. आपण पाहतोय त्यांचे पिताश्री गणेश पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सदैव आपल्या मुलाला बॅक करताना त्यांना पाहिलंय, पण इथे मात्र आता बघायचं आहे कशा प्रकारचा खेळ आहे. समाधान एक चांगला झेल टिपला यष्टांच्या पाठीमागे. जितू गायकवाडनं कमबॅक मिळून दिलाय. उर्वरित 4 बॉलवर धावा किती येतील. कमलाकर मामा यांचंही आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. 4 बॉलचा खेळ, आव्हान कुठपर्यंत उभं राहील. यंदाचा मोसम आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशल अपयशी. म्हटलं होतं की पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सुद्धा जितून आपल्याला स्वतःला डिस्टर्ब होऊ दिलं नाही, स्थिर राहिला, सावर राहिला आणि लगेचच विकेट कमवलं. त्यानंतर मात्र भूषण पाटीलला त्यानं डॉट बॉल टाकलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल दिशा दिलीय, क्षेत्ररक्षक करेल, हवेत राहिला आणि इथे मात्र चांगला झेल टिपला जातो. फेकी होतीये, इथे विचारपूस केला जाईल. इथे मात्र झेल तर टिपलाय, डिस्कशन केलं जाईल. भीमर साठी रिव्ह्यू कोणाचा? बॅटिंग साइड एक रिव्ह्यू, परंतु काही असेल फलंदाज कसा तरी भूषण पाटील बादच होणार आहे. कारण 1 रन तरी मिळेल. तर भीमर असेल तर 2 रन मिळतील, नसतील तर मात्र रनआउटच्या रूपानं बाद होत 1च रन मिळेल. विजयजी पिल्ले सर इथे मात्र थर्ड अंपायरची भूमिका निभावताना पाहतोय. नीरज तारेकर ज्याला आम्ही सलामीला आणलं होतं, इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्याच्यामुळे 1 रन्स मिळेल आणि रनआउट 1 रन. ओके सॉरी पहिलाच झेल मात्र टिपलं, त्याच्यामुळे लिगल डिलिव्हरी असल्या कारणानं मात्र झेल बाद. नीरज तारेकर आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय. धावा लागले, त्या रोखून धरलं अक्षय जितू गायकवाडनं सुद्धा. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवर ज्यानं षटकार खाला त्यानं मात्र नंतरच्या 3 बॉलवर विकेट कमवत फक्त धाव दिली 1. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. 50 पर्यंत तरी पोहोचेल का हा प्रश्न मात्र विचारला जाईल. नीरज ऑन स्ट्राईक. जोरदार अपील जरूर पाहतोय. पंचाने फक्त दिशा दिली, लेग बायचा इशारा विष्णू कोळी सरांचा. 1 रन्स मात्र मिळते आणि 1 रन्स मात्र प्रकार धावा लागला ते 48. आणि पुन्हा एकदा एक नामी संधी 1 बॉल खेळण्यासाठी. आणि महान भारत केसरी वादल वजीर ग्रुप मानघर पारगाव शिरवळकरांसाठी आनंद तारेकर यांच्याकडून मात्र सिद्धूसाठी षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस. 1 बॉलचा खेळ शिल्लक असेल, 50 गाठेल का हा संघ. वाटलं होती सुरुवात तर अफलातून, परंतु पूर्वार्धाचा एंडिंग कसा राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सपेशल अपयशी. अफलातून गोलंदाजी. दापलकर धाव. येस, ओव्हर स्टेप साठी पाहिलं जात आहे. तर ओव्हर स्टेप साठी पाहिलं जातं. इथे मात्र अंपायरचा कॉल आहे आणि विशू कोळी सर आपल्या ऑटोची चावी कोणाकडे असेल तर आयोजकांना द्यायची आहे. फेअर डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे सामन्याचा मात्र पूर्वार्ध संपतोय. धापलकर धावा लागल्या ते 48. जिंकण्यासाठी 5 षटका म्हणजे 30 बॉल्स मध्ये 49 धावांची गरज आहे. समाधान वास्कर आणि टीम कसा खेळ करेल, यंदाचा मोसम मयूर कसा खेळ करेल, सगळ्यांचा खेळ बहारदार राहिलाय. बेदोलीच्या टुर्नामेंट मध्ये अप्रतिम खेळ करत हा संघ 48 धावा धापलकर लागले. 49 धावांची गरज आहे. पारगाव संघाला त्यांना पराभूत, या सद्गुरू सिमेंट संघाला पराभूत केलं होतं,
परंतु चॅलेंजर पारगाव संघाकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारायला लागलाय. परंतु आज मात्र कमालीची गोलंदाजी करत या सामन्यात रोखून धरलाय. ऐकूया उत्तरार्ध कसा राहील. धावांचा पाठलाग केला जाईल की धावांचा पाठलाग रोखला जाईल. 49 धावा पहिल्या सामन्यात 70 प्लस धावा बनल्या. इथे मात्र धावा बनल्या 48. 49चा पाठलाग. काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोणा हवी होईल. उत्तरार्ध मात्र पुन्हा एकदा शेरो शायरीचे बेताज बादशाह आपण ऐकूया बाबूशाह यांना. तर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल काही होणार नाहीये. ग्रामस्थ मंडळ पारगाव ज्येष्ठ श्रेष्ठ जे कोणी या सामन्याचा आनंद घेत असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. ही विनंती आहे. पारगावचे ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना विनंती आहे की आपण जे कोणी सामन्याचा आनंद या मैदानाच्या बाहेर राहून घेत असाल त्या सर्वांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. पहिला सामना कमालीचा राहिला. सुरुवात जर्मन कामोडे संघानं षटकारानं केली आणि त्या षटकारांचा पाऊस एवढा धो 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 बरसला की चॅलेंजर पारगाव संघाच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी झाली. धावांचा गोंधळ खूप झाला. धावांची जमावट खूप झाली आणि त्याच्यामुळे 70 धावाहून प्लस धावांचा पाठलाग करताना मात्र चॅलेंजर पारगाव संघ तास पडला. जणू काही घरून शेट होऊन आलेला जर्मन कामोडे संघानं कमालीचा परफॉर्मन्स दाखवला आणि पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. या सामन्यानंतर लगेचच तो सामना खेळवला जाईल विजेता वर्सेस विजेता. पण इथे मात्र दुसरा पारगाव म्हणजे संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला इथे विचार विनिमय करावा लागेल. धावा तुटपुंज्या लागलेत. 48 धावा बोर्डवर आहेत. 49 धावांची गरज आहे. एका बाजूला तोफखाना आहे. AK-47 या नावानं ओळख राहिली समाधान वास्करची. ती ओळख त्यांना आज नाही तर कित्येक वर्षापासून प्रत्येकाला पटवून दिली आहे. तो समाधान वास्कर. तर एका बाजूला मात्र रोहित गायकवाड कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल. एकाच दुसरा गोलंदाज या सामन्याला कलांडणी देण्याचा प्रयत्न करेल का की आपल्या फलंदाजीच्या आधारावरती कान्होबा कुंडेवाल संघ हा सामना सहज जिंकून येईल. वन टू थ्री लेट्स प्ले. सामन्याचा उत्तरार्ध मात्र कसा राहील. तुटपुंज्या धावा आहेत परंतु आयुष्यामध्ये छोटी आव्हानच माणसाला मोठी बनतात. ते आव्हान छोटं आव्हान इथं मोठं बनवलं जाईल का
की समाधान वास्कर रोहित गायकवाड आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध करतील काय, नेमकं काय घडेल. प्रफुल्ल मोकल पहिलाच बॉल दिशा दिली आहे, पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अफलातून फटकेबाजीचा प्रात्यक्षिक दाखवत एक्स्ट्रा कव्हर आणि खऱ्या अर्थानं कव्हरच्या डोक्यावरून अफलातून फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत पहिल्याच बॉलवर घेतला खणखणीत चौकार. आणखीन एक चांगला फटका, 3 क्षेत्राचे बॉलचा पाठलाग करतायत, बॉलला मात्र रोखणं कठीण होतोय. 3 तिगाडा काम बिगाडा, बॅटवर नीटचा बॉल आलाच नव्हता, पण तिथे मात्र दीप थर्डमॅन आणि जवळपास गलीच्या मधून तिघांनी पाठलाग केला, पाठलाग रोखता आलाच नाहीये आणि इथे मात्र आणखीन धावा बनतील 4. त्या 4 धावेने मात्र धावपलकर धावा लागतायत त्या तब्बल 8. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. क्रिकेट मधली AK-47 ही नावाची ओळख समाधान वास्करच्या नावावरती राहिली, ती उगाच नाही. कित्येक सामने एक हाती फिरवण्याची किमिया या आदर्श खेळाडूंमध्ये राहिली आहे. आपल्या परीनं बहारदार खेळ ही ओळख राहिली आहे. प्रफुल्ल मोकल पंतांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करताना पाहतोय, पण इथे मात्र डेड बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्ट्रायकर मात्र असेल समाधानकारक कामगिरी. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, पाहतोय आपण कव्हर पॉइंटची सीमारेषा भेदली जाईल का, पाठलाग सुरू आहे. जणू काही क्षेत्ररक्षकांना दमवण्याचं काम समाधान वास्कर करतोय. चेंडू असं वाटतं की सीमारेषेत रोखला जाईल, त्यासाठी पाठलाग सुरू राहतो, परंतु टोण्यासारखा जिगरबाज खेळाडू असून सुद्धा बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. सलग 3ऱ्या बॉलवर 3रा चौकार समाधान वास्कर. खड्ड्यामध्ये बिनजोड राहणारा बादल, त्याप्रमाणे प्रत्येक मॅच मध्ये बिनजोड राहणारा समाधान आपल्या संघासाठी कायम ओळख राहिली आहे. केतन मेहरची अनुपस्थिती या संघामध्ये जाणवती आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणखीन प्रहार, धावांचा पाठलाग थोडासा लवकरच करायचा आहे की काय, असे इरादे दाखवले जात आहेत. लागोपाठच्या 4थ्या बॉलवर 4था इट्स मायठी पंच, इट्स मायठी गलती, चुकीला माफी विषयी आहे का, आहे. लागोपाठच्या 3 बॉलवर 3 चौकार नंतर मात्र स्वीपचा लाजवाब फटक्यानं दाखवला षटकार. अतिशय उत्तम आणि दर्जेदार फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 16 धावा आल्या होत्या, इथे मात्र आतापर्यंत 18 लुटलेत, व्याजासहित परत केले जात आहेत समाधान वास्करच्या बॅट मधून या धावा. आणखीन एक बॅटची गडा, डीप थर्डमॅन आता रोखणं कठीण आहे. प्रत्येक बॉलवर मोठा प्रहार केला जातोय. 22 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार, नंतर षटकार आणि हा मात्र आणखीन एक चौकार. धावा खोऱ्यानं ओढल्या जात आहेत. धावायची गरज काय, जर धावा मोठ्या फटकेबाजाने येत आहेत. आणखीन एक स्वीप लागायचा होता जरूर, इथे मात्र प्रयत्न अपुरा राहिला, फेकी डायरेक्ट झाली आहे. टार्गेट जरूर केला होता समाधान वास्करला, परंतु अपयशी राहिला. लेग बायची ही रन्स मात्र एक आली आणि एका धावेनं षटक मात्र संपलं, परंतु अफलातून षटक राहिलं. कानोबा कुंडेवाल संघासाठी या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 23.
आपण पहिला डीजे मास्टरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रीतांश डीजे असे उत्तम कामगिरी आपण पाहतोय. डीजे निखिल आणि त्याचबरोबर डीजे दर्शन याची उत्तम कामगिरी राहिली आहे. परंतु उत्तम आणि सर्वोत्तम कामगिरी मैदानामध्ये मात्र पाहतोय समाधान वास्करची. एक हाती सामना कसा फिरवायचा हे आज नाही तर कित्येक वर्षापासून समाधान वास्करनं दाखवलंय. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं कुणाल वास्करचं कौतुक केलं जाईल, मोनिशचं कौतुक केलं जाईल, त्याचबरोबर जितूचं कौतुक केलं जाईल. पण त्याही सगळ्यापेक्षा मात्र रोहित गायकवाड न कमालीचा एक झेल टिपला त्याचंही कौतुक राहील. उत्तरार्ध मात्र रंगवताना स्वतःचा चित्र स्वतःच काढतोय आणि रंगवतोय. आतिश मात्रेचा हा बॉल पहिला फुल टॉस बॉलला कन्व्हर्ट करायचं होतं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून नीरज तारेकर सज्ज होता. सीमारेच्या लगत जणू काही चातकासारखी त्या झेलची वाट पाहत होता आणि इथे मात्र पहिला विकेटचं पतन फुल टॉस बॉलवर समाधान वास्कर डिपार्ट. आवड मला सचिनजी मडवी साहेब यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचे. सचिनजी मडवी सर. तर खऱ्या अर्थानं पाहिलं की डीजे मास्टरने गाणं लगावलं की आवड मला ज्याची मी त्यालाच हाणलं आणि खऱ्या अर्थानं आतिश मात्रेची आवड या संघाला कायम राहिली आहे. इयत्ता 12वी पासूनचा प्रवास सुरू केलेला आतिश मात्रेनं कमालीचा खेळ दाखवलाय. परफेक्ट ऑलराऊंडर बनलाय आणि आल्या आल्या मात्र पहिल्याच बॉलवर समाधान वास्करची मोठी विकेट मिळवली आहे. कर्णधार स्ट्राईकवर असेल प्रसाद भोईर. अलॉंग दी कारपेट पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतोय. सुरेखरित्या नीरज तारेकर फील्ड केलं जाईल. सिंगल रन्सनं आपलं खातं उघडलं जाईल आणि एका रन्सनं प्रसाद भोईर पोचतं 1 वर. तर संघाची धावा मात्र जमतायत त्या तब्बल 24 धावा. 1 बाद 24 धावा कमालीचा खेळ दाखवला आणि परतलाय समाधान वास्कर. फार मोठं आव्हान आता मात्र उरलं नाहीये. निम्म्याहून धावा जमवलेत. इथे मात्र अपील केलं जातोय. आपण पाहतो येस पंच. ओके ओके बाउन्स पाहायचंय का. एक्झॅक्टली पाहिलं जाईल. प्रफुल्ल मोकलनं जोरदार अपील केलाय. आपण पाहिला माईक स्टंप वरून मात्र हा आवाज इथपर्यंत आला. हाऊस दॅट आणि ते मग 2 पंचांना लगेच हे हेरलंय. इट्स अ नॉट आउट कॉल. नॉट आउट कॉल. आतिश मात्रेचा अप्रतिम खेळ इथं राहिलाय. परंतु इथं मात्र हा बॉल राहिला निर्धाव. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. चेंडूच्या पर्यंत होता. 1 रन्स कंप्लीट केली जाते. षटक मात्र कमालीचा कमबॅक मिळवणार राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर मात्र इथे उत्तम कामगिरी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आणि इथे मात्र आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. मी म्हटलं होतं की आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय आणि ही आवड फायदेशीर ठरली. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. एक सिंगल रन डबल रन्सनं कन्वर्ट केले जात आहेत. एकच रनवर समाधान मानावं लागतंय. या धावा उपयोगी पडतील कान्होबा कोंडेवाल संघाला. कारण धावांचा अंतर जो काही होता तो अंतर क्लिअर करून गेलाय तो म्हणजे समाधान वास्कर. त्यानंतर मात्र सिंगल डबल भर देता सामना पुढे घेऊन जायचा आहे. परंतु गोलंदाज आतिश मात्रेची कमाल आतापर्यंत धमाल गाजवतीये. अखूट टप्प्याचा बॉल आता भिरकावलाय. सिद्धूकडे लागोपाठचा तिसरा बॉल. इथे जज नाही होणार. 1 बाउन्स उचली घेतली बॉलनं. बॉल गेला स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून. 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. 5 बॉल मध्ये जे कमावलं आतिश मात्रेनं अंतिम बॉलवर गमावलं. या षटकामध्ये धावा कमी जरूर आल्या परंतु ज्या आश्वासक धावसंख्या होती ती राखण्यामध्ये संपादन केलंय कान्होबा कोंडेवाल संघानं. धावलकर धावा लागल्या त्या तब्बल 30 आणि जिंकण्यासाठी अजूनही
19 धावांचे 18 बॉल आणि 19 धावा. 18 बॉल आणि 19 धावा. हा सामना नेमका कुठे जाईल? समाधान वास्करने म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये धावाचं या सामन्याचं चित्र पलटवलंय, परंतु अतिश मात्र या षटकानं पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं आशा पल्लवित केलेत. त्या म्हणजेच संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघाच्या 18 बॉल 19 धावा. हे अंतर तसं महागडं नाहीये. प्रसाद भोईर संघाचा संघ नायक आहे. रोहितकडे ती क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. एकाच दुसरा मोठा फटक्यानं सामन्याचं चित्र स्पष्ट होईल, परंतु फटके लगावले दिले जातील का? नीरज तारेकर कमालीची गोलंदाजी करेल, कारण अभिषेक सारखा फिरकी पट्टू या संघामध्ये, परंतु तिथपर्यंत येण्याच्या अगोदर हा सामना कुठे जाईल हे मात्र ठरवलं जाईल. प्रफुल्ल मोकल पहिल्या षटकामध्ये फार महागडा ठरला आणि त्यानं मात्र धावा मोजल्या त्या तब्बल 23. 18 बॉल 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. नीरज तारेकर गोलंदाजीच्या मार्कवर राईट मोड विकेट. प्रसाद भोईर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल इथे मात्र कितीकडे जाईल. सिंगल रन्सवर समाधान मानतोय. फेकी अचूक होते. एक धाव मात्र मिळते. मी म्हटलं होतं की एक एक सिंगल डबल न हा सामना कानोबा कुंडेवाल सहज आपल्या खिशात घालेल, परंतु जर का पारगाव संघाला या सामन्यामध्ये आपली दादागिरी प्रस्थापित करायची असेल तर डॉट बॉल्स विकेट यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. ज्यावेळेला धावा कमी राहतात त्यावेळेला आतमध्ये वातावरण ही तेवढा टाईट ठेवावा लागतो. हातून सुटलेली मॅच तुम्हाला घेऊन लवकर येऊ शकत नाहीये. सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. दूरवरून धावलाय रोहित, त्याच्यामुळे सिंगलवरच समाधान मानावं लागणार आहे, कारण जवळपास आउटसाइड तो ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आला आणि तो स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं बॉल टोलवल्यानंतर मात्र स्वतः तोल सावरू शकला नाही आणि त्याच्यामुळे मात्र रोहितला 1 रन्सवर समाधान मानावं लागेल. परंतु या सिंगल रन्स कानोबा कुंडेवाल संघाला विजेतावर आरूढ करण्यासाठी सज्ज होतील. हा बॉल डॉट राहिलाय. प्रसाद भोईर संघ नायक आहे, नायकासारखा लढावा लागणार आहे. हा डॉट बॉल राहिलाय. सिंगल डबलचा रन फक्त खेळ करायचा आहे, परंतु इथे मात्र मी म्हटलं होतं की डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील कानोबा कुंडेवाल संघावर. आणखीन एक स्लोवर बॉल हवेत राहिलाय. अंतर ही गाठलंय आणि इथे मात्र या अंतरानं धावा आल्या तब्बल 6 आणि एक मोठा फटका. मी म्हटलं होतं की सामन्याचा चित्र स्पष्ट करेल. हा प्रसादचा आलेला षटकार. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 38. आता मात्र गरज आहे ती 11 धावांची. 11 धावा या एका मोठ्या फटक्यानं सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. प्रसाद नायकासारखा लढलाय. स्लोवर बॉल दिशा दिली आहे. सिंगल रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचाही प्रयत्न होतोय. फेकी होईल, पण तत्पूर्वी मात्र खांदे पडलेले पारगाव संघ आता मात्र दुसरी धाव रोखू शकत नाहीये. इतक्या धावा जमल्यानंतर मात्र एक डॉट बॉल न प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न प्रसाद भोईरवर झाला, परंतु प्रसाद भोईरनं सांगितलं की मला कर्णधार उगाच नाही बनवला, की एक बॉल डॉट झाल्यानंतर माझं खच्चीकरण नाही होऊ शकत, तर मी पुढे पलटवार करत. त्यानं षटकार ठोकला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 7-12 जणू काही आपल्या नावावरती असल्यागत खेळला जातोय. आणखीन एक सुंदररित्या लगावलेला या चौकानं मात्र हा सामना पुरता फिरलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 44 आणि आता मात्र 12 बॉल 5 धावा. पाणी घेऊन जायचं पटकन. 12 बॉल आणि 5 धावांची गरज. जानवान कांबोडे संघात संघनायक रेडी राहायचे प्लीज. धावांची गरज उरली आहे. काय सुंदर खेळ राहिला आतापर्यंत. ज्या वेळेला समाधान वास्कर परतला त्यानंतर प्रसाद भोईर संघ नायक या मैदानामध्ये आला
आणि त्यानं ही जबाबदारी मनापासून स्वीकारली. सिंगल डबलला पहिल्यांदा भर देत मध्ये अचानक खराब बॉलला मात्र दिशा दिली. कधी कधी तर चांगल्या बॉलवर त्यांना मात्र स्वीप लगावत बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या मधून सुंदर धावा जमवल्या. अतिश मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पहिलं षटक त्याचं कमालीचं राहिलं होतं, परंतु आता मात्र 5 धावा वाजवायच्या 2 षटकामध्ये. त्याच्यामुळे इथून पुनरागमन होणं थोडंसं कठीण. संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट्स पारगाव संघासाठी हीच कमालीची जोडी आहे. मी तर म्हणेन की अतिशय उत्तमरित्या खेळ खेळला जातो रोहित गायकवाडच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडू मात्र आपली समय सूचकता दाखवत मोठ्या फटक्याला बळी नाही पडत आहे, तर सामन्यावर शिक्कामोर्तब लावाचा विजयाचा आणि मग आनंद उत्सव साजरा करायचा या नेक इराद्यानं रोहित गायकवाड मात्र खेळताना पाहतोय. त्याच्यामुळे मोठ्या फटक्याला नाहीतर पाहिलं असतं की 12 बॉलमध्ये 5 धावा पाहिजेत, 1 षटक्याने मारून सामना संपवायचा. असे अनेक वेळा आम्ही सामने पाहिलेत आणि मग क्लोज काउंटर झालेत. पहा कमालीचं टॅलेंट रोहित गायकवाडला मी म्हणजे शाबासकी देईन की तो मोहात नाहीये मोठ्या फटक्यांच्या. त्याला माहिती आहे हा सामना संपवायचा आहे. उगाच एका दुसरा डॉट खेळत सामन्याचा पिक्चर आणखीन क्रिटिकल करण्यापेक्षा या सामन्याला कसा लवकर संपवायचा या दिशेनं मात्र रोहित आपल्या परीनं जबाबदारीचा खेळ खेळतोय. उत्तम फलंदाजी. आणखीन एक दिशा सिंगल डबल्स वर भर आणि मी म्हटलं होतं की सिंगल ना मात्र स्कोर इज लेवल, फक्त 1 धाव उरेल, फक्त 1 रन्सची आता मात्र गरज उरली. अतिशय उत्तम खेळ दाखवलाय कान्होबा कुंडेवाळ संघानं. इथे मात्र संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट्स पारगाव संघ आपल्या खेळाला न्याय नाही देऊ शकला. आणि ते मात्र विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा फटका आणि कान्होबा कुंडेवाळ संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. अभिनंदन, वेल प्लेड अँड हार्ड लक संकल्प ग्रुप सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ. चला जानमान कांबोडी संघात संघनायक आपण यायचं लगेचच. आणि ते मात्र कान्होबा कुंडेवाळ या 2 संघ दरम्यान टॉस केला जाईल. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. धावांचा डोंगर कमी करण्यामध्ये त्याचा हातभार लागला. विकेट पडत नसताना ज्यांना विकेट कमावल्या आणि मोठ्या विकेटचं पतन करत आपल्याला सामना कमावला तो कुणाल वास्कर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 6 धावा देत ज्यानं मात्र 2 विकेट्स कमावले तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. जरूर गोलंदाजी राहिली मोनिश पाटीलची चांगली, जरूर गोलंदाजी जितू गायकवाडची चांगली राहिली, फलंदाजी समाधान वास्करची आपलातून राहिली, परंतु या सामन्यामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला. कुणाल तारेकर सारख्या ताकदवान फलंदाजाला परतवलं आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र अतिशला बाद करणारा कुणाल वास्कर ठरलाय या सामन्याचा सामनावीर.